नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए ऑनर्स इन हिंदी या कोर्स बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. याआधी आपण बीए हिंदी बद्दल पाहिलं होतं. हा ऑनर्स मधला हिंदीचा कोर्स आहे. त्या आणि यामध्ये काय फरक असतो, त्याचबरोबर याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये पुढे अपॉर्च्युनिटीज काय, सिलेबस कोणता आहे, कॉलेज कोणती आहेत किंवा ऍव्हरेज फी काय पडू शकते, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की बीए ऑनर्स हिंदी हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे ऑनर्स हिंदी. ऑनर्स म्हणजे ज्याही गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये तुम्हाला शिकण्यास मिळणार आहेत. हिंदी रिलेटेड याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटतं, तर हिंदीचं जेही ग्रामर म्हणजे व्याकरण असतं, त्याचबरोबर जेही हिंदीचे लिटरेचर आहेत, पोएम्स असतात म्हणजे कविता असतात, या सर्व गोष्टींची माहिती किंवा या गोष्टींचा समावेश, त्याला कसे उच्चारायचे आहे, हिंदीचे शब्दाचे ट्रान्सलेशन काय बनू शकते, या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये या कोर्समध्ये पाहायला मिळतो. कारण हा सर्व हिंदीवरच रिलेटेड कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जो की रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. आता अज्युम करा की तुम्हाला हा जो कोर्स आहे यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, पण याच्यासाठी पात्रता काय लागते. तर बघा, तुमची नुकतीच 12वी झाली असेल किंवा याआधी 12वी कंप्लीट कधीही केलेली असेल तर याला 12वी जी आहे ती मिनिमम 12वी कंप्लीट करणं मिनिमम याच्यासाठी क्रायटेरिया आहे. याच्यासाठी स्ट्रीम महत्वाची आहे का किंवा बोर्ड महत्वाचा आहे का, तर बिलकुल असं नाही. तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून सुद्धा इकडे येऊ शकता. कोणतीही स्ट्रीम असेल, कोणत्याही बोर्ड मधून तुम्ही जरी 12वी कंप्लीट केली असेल, मग HSC असो, CBSE असो, कोणताही पॅटर्न असेल, तुम्ही इझिली याच्यासाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. फक्त तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजेत आणि तुम्ही 12वी पासआउट असला पाहिजेत. बाकी हे कॉलेजवर डिपेंड आहे की तुम्हाला जे आहे, समजा 50% पेक्षा कमी मार्क आहेत, तर जर तुम्ही उमेदवार असाल SC, ST, OBC या प्रवर्गातून, तर तुम्हाला अतिरिक्त टक्केवारीमध्ये सूट दिली जाऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर सर्वप्रथम आता जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम कॉलेज सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हे डिसाईड करायचं आहे की हा तुम्हाला कोर्स किती सिरियसली करायचा आहे आणि महाराष्ट्रात करायचा आहे की महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे. म्हणजे इतरही राज्यांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेज आहेत, तिथे हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो. त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. सर्वप्रथम ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करू शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर सिंपल तुमचे जेही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत, तसेच तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट वगैरे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते सबमिट करून एक छोटी फी पे करून तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. याची कॉलेज आणि याच्या फी स्ट्रक्चर आपण पुढे पाहणार आहोत. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे, याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणतात. दुसरं ऑप्शन जे आहे त्याला मेरिट बेस ऍडमिशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला वेगळ्या युनिव्हर्सिटीमधून हा कोर्स करायचा आहे, समजा तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटीमधून कोर्स करायचा आहे किंवा कोलकाता युनिव्हर्सिटीमधून करायचा आहे इतर राज्यामध्ये राहून, तर तिथे एंट्रन्स एक्झाम असते. त्या कॉलेज स्तरावरची एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही 11वी 12वी मध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्या बेसिसवर तुमची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागते, मेरिटमध्ये यावी लागते आणि आफ्टर दॅट तुम्हाला सीट क्लेम करता येते. ही परीक्षा हे कॉलेजवर डिपेंड आहे की तुम्ही ऑनलाईन देणार आहात की ऑफलाईन. ऑफलाईन ही परीक्षा त्या राज्यात जाऊन द्यायची गरज नाही. ती जी युनिव्हर्सिटी असते हे आपल्याच राज्यामध्ये आपल्या जवळपासच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. आणि सेम सिनारिओ आपल्याला बाकीच्या युनिव्हर्सिटीज, समजा एखाद्या बाहेरच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया असतो. पण पाहिलं गेलं तर याच्यात ऍडमिशन प्रोसेस ऑफलाईन ऍज वेल एज ऑनलाईन पद्धतीने आहे आणि डायरेक्ट ऍज वेल एज मेरिट बेस्ड ऍडमिशन पद्धत तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहणार आहोत. आता जेव्हा तुम्ही ऍडमिशन यासाठी घेतात तर तुमचा डिग्रीचा प्रवास कसा तुम्हाला पाहायला भेटतो, शॉर्ट मध्ये पाहूया. तर याच्यामध्ये जे आहे पूर्ण जो सिलेबस आहे तो 3 वर्षाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर बेसिसवर ऍडमिशन घेता, यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते, म्हणजे सत्र पद्धत असते. 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं, एका वर्षामध्ये 2, असे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6 सेमिस्टर इम्पॉर्टंट असतात, सर्व विषय तुम्हाला पाहायला भेटतात. आणि जो सिलेबस असतो कॉलेज पासून, जो कॉलेज असतं ते सिलेबस सेमिस्टर नुसारच कंप्लीट करून घेत राहते. याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स असतात, वायवा, थेअरी, तुमच्या ज्या मेन एक्झाम्स असतात त्या होत राहतात. तुम्हाला बुक्स लिहावं लागतात,
तुम्हाला जेही विषय असतात त्याचा परफेक्ट अभ्यास करावा लागतो आणि याच्या परीक्षा देऊन एक एक जो विषय असतो तो क्लिअर करावा लागतो सेमिस्टर वाईज. ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष कंप्लीट करता तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे तुम्ही फर्दर स्टडीज साठी वापरू शकता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता याच्यामधले जॉब्स कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. याचे कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्र ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या राज्याच्या बाहेरही पाहायला मिळतात. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणते कॉलेज चूज करणार आहात. महाराष्ट्रामध्ये मेनली कॉलेजेस पाहिले तर आर्ट्सचे खूप सारे कॉलेज पाहायला मिळतात. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज असतील जिथे हिंदीचा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता हे तुम्हाला पाहायचं आहे की ऑनर्स हिंदी आहे की नुसता हिंदी आहे, तर हे पाहून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज असतील, त्याचं नाव नाही आलं तर नाराज होऊ नका, पण इथे जे काही टॉपचे कॉलेज आहेत त्याचं मी नाव सांगत आहे. जसं की पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, तसंच SP कॉलेज आहे किंवा गरवारे कॉलेज आहे. मुंबईमध्ये कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई आहे, RTMNU जे नागपूर युनिव्हर्सिटी आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे. तर हे जे युनिव्हर्सिटी आहेत इथे हा कोर्स ऑफर केला जातो ऑन रेग्युलर बेसिस. काही ठिकाणी तुम्हाला जसं इग्नू युनिव्हर्सिटी किंवा ICU युनिव्हर्सिटी असेल तर इथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो डिस्टन्स मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केला जातो. जर तुम्ही जॉब करत असाल किंवा जर तुम्हाला हा कोर्स रेग्युलर बेसिसवर करता येत नाहीये तर तुम्ही तिथेही करू शकता. पण माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही जर तुमची इच्छा आहे, जर तुम्हाला हिंदी हा विषय आवडतो आणि पुढे ज्याही जॉब्स मी सांगणार आहे त्या जर मिळवायची संधी पाहिजे असेल तर हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर निवडू शकता. बाकी महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, खूप युनिव्हर्सिटीज आहेत. मग कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे. आपण जर नॉर्थ कडे पाहिलं तर समजा DU युनिव्हर्सिटी आहे, पंजाब युनिव्हर्सिटी आहे, चंदीगड युनिव्हर्सिटी आहे. जर आपण ईस्ट साइडला पाहिलं तर कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. यांची ऍव्हरेज फी जर पाहिलं तर वार्षिक फी असते, मग ती कॉलेजवरच व्हेरी करते. महाराष्ट्रामध्ये वार्षिक फी जी असते ती 3 ते 4 हजार रुपये पण असते, काही ठिकाणी 5 ते 6 हजार पाहायला भेटते. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर कोर्स करणार असाल तर स्लाइटली हायर फी पाहायला भेटते, कारण तिथे हा कोर्स थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडासा सिरियसली शिकवला जातो किंवा चांगल्या पद्धतीने शिकवला जातो, कारण त्यांची स्पेशालिटी असते. तर तिथे जी फी असते ते 10,000, 15,000, 20,000 रुपये सुद्धा पाहायला मिळू शकते. बाकी कॉलेजेस बद्दल आणि याच्या मुख्य विषयांबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे. फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की या कोर्सचा सिलेबस काय आहे. ज्यावेळेस तुम्ही याचा सिलेबस पाहाल तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की याच्या 3 वर्षामध्ये जो ह्याचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे किंवा कॉलेज तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट जे आहे ते शिकवणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्हाला हिंदी भाषा अभंग, साहित्याचा इतिहास, तसेच आधुनिक हिंदी काव्य, तसेच भाषा, तसेच प्राचीन जे अभंग असतात, तसेच मध्यकालीन हिंदी काव्यकथा, तसेच नाटक, निबंध लिहिणे, तसेच कथा साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांचा याच्यामध्ये समावेश पाहायला मिळतो. हे जे विषय आहेत जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. बाकी इथे जे मी विषय सांगितले आहेत ते ओनली 30 to 40% आहेत. बाकी तुम्ही रीड करू शकता. आता ज्या वेळेस आपण या विषयांवर फोकस करतो तुम्हाला एक समजून जाईल याच्यामध्ये साहित्य, तसेच लिटरेचर, तसेच जे पोएम्स असतात, हिंदीचं व्याकरण असतं, या विषयांचा समावेश होतो. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन याचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही ऍज अ कंटेंट रायटर बनायचा इच्छा करत आहात किंवा तुम्हाला जर समजा ट्रान्सलेटर बनायचं आहे. आता त्याच्यामध्ये जॉब्स आहेत ते आपण पुढे पाहूया. पण ज्यावेळेस आपण फोकस करतो ह्या पूर्ण सिलेबस जो आहे तो हिंदी याच विषयावर आणि या विषयाशी निगडीत ज्याही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात त्याशीच संबंधित पाहायला मिळतो. मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. चौथी संधी पण आहे त्याबद्दल आपण पुढे पाहूया. पण 3 संधी कोणकोणत्या आहेत. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करता हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UG स्तरावरचा कोर्स आहे. तुम्ही पुढे PG करू शकता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे MA हिंदी निवडू शकता किंवा तुम्ही MBA सुद्धा करू शकता. हे तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. पुढे जर तुम्हाला PhD वगैरे करायचं आहे, तुम्हाला थेसिस लिहायचे आहेत, रिसर्च करायची आहे, तुम्हाला खूप स्किल जे आहेत ते अचीव्ह करायचे आहेत तर तुम्ही तेही करू शकता. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या वेळेवर, तुमच्याकडे असलेले पैसे म्हणजेच रिसोर्सेसवर डिपेंड आहे आणि पॅरेंट्स तुम्हाला अजून किती वेळ देतात शिक्षणासाठी यावर डिपेंड आहे. हा निर्णय कम्प्लिटली तुमचा पर्सनल आहे, तुम्ही पुढे निवडू शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. तर बघा ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स निवडता, आता हा हिंदी रिलेटेड कोर्स आहे
मग जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामचे प्रिपरेशन करत असाल, जसं ज्या केंद्र सरकारच्या परीक्षा असतात, UPSC असेल, SSC असेल, तर इथे हिंदी विषय असतो, एक इंग्लिश विषय राहतो, म्हणजे इंग्लिश मधून लँग्वेज राहते, एक हिंदी राहते. तर हिंदीमधून जर तुम्ही UPSC करणार असाल तर तुम्हाला सोपं जातं. जर तुम्ही स्वतःला वेगळ्या विद्यार्थ्यांबरोबर कम्पेअर केलं ज्यांचं हिंदीचं बॅकग्राऊंड नाहीये, तर त्यांच्यासाठी प्रिपरेशन थोडं क्लिष्ट राहतं हिंदीमध्ये, कारण हिंदीचे शब्द खूप वेगळे पाहायला भेटतात, जसं निम्नलिखित वाक्यों का वाक्य प्रचार करिये वगैरे. आता हे निम्नलिखित काय, किंवा तोंड, किंवा वेगवेगळे शब्द पाहायला मिळतात आपल्याला जे बॉडी पार्ट रिलेटेड असतात, समजत नाही. तर असे जे शब्द असतात ते ट्रान्सलेट लवकर करता येतात तुम्हाला. तर याचा एक प्लस पॉइंट आहे, जर तुम्ही UPSC किंवा SSC जे हिंदीमध्ये आहे, समजा एक्झाम्स असतात, लँग्वेज असते, त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करणार असाल तर. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. त्याचबरोबर याच्यासाठी स्ट्रगल, डेडिकेशन आणि अभ्यास किती महत्वाचा आहे, तर हे तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता त्याच्यामध्ये काही प्रायव्हेट ज्या रिक्रुटमेंट कंपनीज आहेत ते आपण पाहणार आहोत, आणि जॉब कोणकोणत्या मिळू शकतात आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स ते पण पाहणार आहोत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये जर टॉप रिक्रुटमेंट कंपनीज आपण पाहिल्या तर त्या आहेत भारत संचार निगम लिमिटेड, ज्याला BSNL म्हणलं जातं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कंबाइंड डिफेन्स अकॅडमी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. तर हे जे आहेत ते रिक्रुटमेंट बोर्ड्स आहेत. या अंतर्गत वेगवेगळ्या जॉब्स पाहायला मिळतात. तर त्या जॉब्स कोणकोणत्या, तर याच्यामध्ये जे आहे टीचर, कंटेंट डेव्हलपर, रायटर, एडिटर, पब्लिशर और रिसर्च रिपोर्टर, ट्रान्सलेटर, स्पीच रायटर, ट्रॅव्हल रायटर, ब्लॉगर और रिव्ह्यूअर, त्याचबरोबर हिंदी टीचर किंवा व्हॉइस असोसिएट, अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या जॉब्स आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, 3 प्रकारच्या संधी या आहेत. चौथी संधी काय आहे तर बघा, तुम्ही स्वतः कंटेंट रायटर बनू शकता, तुम्ही वेगवेगळे लेख जे आहेत ते हिंदीमध्ये लिहू शकता. तसेच हिंदी भाषा खूप महत्वाची आहे. भारतामध्ये सर्वात जास्त बोलण्यात जाणारी फर्स्ट नंबरला जर लँग्वेज पाहिली तर ती हिंदी आहे. तर महत्वाची भाषा आहे. ज्या प्रकारे सध्या लँग्वेज वॉर चालत आहे, ज्या प्रकारे हिंदीला सपोर्ट पाहायला मिळतो, ज्या प्रकारे याचे जे कंटेंट आहे वाईडली अवेलेबल आहे, तर तुम्ही म्हणजे ह्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे लँग्वेजचा. तर या प्रकारे म्हणजे तुम्हाला जर हा कोर्स केला तुम्ही तर याचा प्लस पॉइंट आहे. बाकी तुम्ही प्रायव्हेट लेवलला जर पाहिलं तर कंटेंट रायटर जसं मी म्हणलं, तर तुम्ही लेख लिहू शकता. इंटरनेटवर आजकाल लेख आहेत, वेबसाईट आहे, जसं डिस्क्रिप्शन मध्ये मी सांगतो, तर ते लेख लिहिणं हे सुद्धा एक प्रकारचं जे आहे कंटेंट रायटिंगचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हिंदी भाषा शिकून टीचर बनू शकता, स्वतःचे टीचिंग क्लासेस ओपन करू शकता. तर एक चौथा पर्याय म्हणजे पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करणे, स्वतःचा व्यवसाय चालू करणे. तर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा, किंवा विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, कॉलेज रिलेटेड काय आपल्याला पाहायला भेटतं, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. सर्वप्रथम कोणी निवडावा, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनली हिंदी भाषेमध्ये अभ्यास करायचा आहे, लिटरेचर असेल, व्याकरण असेल, त्याच्या पोएम्स असतील, याचा अभ्यास करायचा आहे, किंवा हिंदी विषय घेऊन तुम्हाला UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला कोर्स आहे. दुसरं, कोणत्या विद्यार्थ्यांनी इकडे यायचं नाहीये, तर तुमचं समजा 5वी ते 10वी हिंदीचं बॅकग्राऊंड नाहीये, संस्कृत सारखे विषय आहेत तुम्हाला, तुमच्याकडे वेगवेगळे BA मध्ये करण्यासाठी वेगळे विषय आहेत. जर तुम्हाला आर्ट्स मध्ये निवडायचं असेल तर, तसं पण तुम्ही सायन्स मधून आलेला असाल तर BSc चे कोर्सेस आहेत, किंवा तुम्ही लॉ कडे जाऊ शकता, किंवा पॅरामेडिकल किंवा मेडिकल कोर्सेस कडे जाऊ शकता. पण त्यासाठी आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओज किंवा जे आर्टिकल्स आहेत डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक व्हिडिओच्या फर्स्ट लिंक ते चेक करावे लागेल. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे की कोणी हा कोर्स केला पाहिजे, कोणी नाही केला पाहिजे, स्वतःला विचारा हा प्रश्न. दुसरा, या कोर्स बद्दल आपण महत्वाचं जर पाहिलं तर हिंदी ही फक्त भाषा नाहीये. सर्वप्रथम हे लँग्वेज जी आहे ती आता स्टेट बाय स्टेट जी आहे ट्रेड लँग्वेज आहे. ज्या ऑफिशियली गव्हर्नमेंट याला जे आहे ऍज अ ट्रेड लँग्वेज म्हणून यूज करतं एकमेकाला, म्हणजे जोही ट्रेड चालतो वगैरे बोलण्यासाठी वगैरे, ऑफिशियली तुम्ही ज्या वेळेस भाषणं पाहत असाल नेत्यांची वगैरे, तर हिंदीमध्ये असतात. जर तुम्हाला भारताच्या लेवलला पाहायचं असेल तर, बाकी आपल्या मदर टंग आहे, भाषाच्या बेसिसवरच आपले राज्य बनलेले आहेत, आपली पण मदर टंग आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर तुम्हाला कम्युनिकेशन जे मास लेवलला कम्युनिकेशन असेल ते हिंदीमध्येच पाहायला भेटतं. अतिशय इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. जर तुम्ही टुरिस्ट गाईड झालेला असाल तर तिथं जे बाहेरून फॉरेनर्स येतात तर त्यांना ट्रान्सलेट करून देण्यासाठी हे तुमचा फायदा आहे. त्याचबरोबर कंटेंट रायटिंग करण्यासाठी, किंवा हिंदी लिटरेचर असेल, किंवा जेही पुरातन ज्याही बुक्स आहेत त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी. त्याचबरोबर याला फक्त ऍज अ कोर्स म्हणून तुम्ही पाहू नका, याला ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही पाहू शकता, आणि यातून खूप पुढे तुम्ही जाऊ शकता. पण
जर तुम्ही हा कोर्स सिरियसली केला तर. अदरवाईज तुम्हाला फोर्सफुली म्हणलं जात आहे किंवा कुणाच्या बघण्यावरून तुम्ही हा कोर्स करत असाल तर असं बिलकुलही करू नका. तुमच्यासाठी वेगवेगळे कोर्स अवेलेबल आहेत. तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये किंवा डायरेक्टली प्लेलिस्ट किंवा आपली studyflowcourses.in हे वेबसाईट चेक करू शकता. इथं सर्व कोर्सेस जे आहेत आम्ही टाकत आहोत, टाकलेले आहेत आणि भविष्यातही येत आहेत. त्याच्यामुळे ते पाहून तुम्ही तुमचे निर्णय जे आहे ते इझिली घेऊ शकता. मित्रांनो, या कोर्स रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच प्लेलिस्ट आणि आपली वेबसाईट चेक करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.